करतोय. नमस्कार मंडळी, कशात? सकाळ झाले, सकाळपासून कामं करतोय. आणि तुम्ही जे बघताय हे आहे आमचं घर कळम. आणि त्यांना खत वगैरे टाकणार, खत वगैरे टाकून आणि परत त्यांना पुरण वगैरे टाकायचं असं. ते आता काम चालू आहे, तर तिकडे चाललो आहे, तर तुम्हाला दाखवतो. चला. हां, आमच्याकडे पर्याय होत आहेत. तुमच्याकडे ओढाबोध असेल, आणखी काय पद्धत असते कमेंटमध्ये नक्की सांगा. हे भाऊ तिकडे काम करतात कलमामध्ये. हे इथून जायचं, कारण इथं आम्ही साफ केलं, पूर्ण पाणी अटकलं होतं. हे साफ करून आम्ही ठेवलं, कारण इथून पाणी कलबामध्ये जाऊ शकतं. पालं तोडतोय तू. याला बेनी बोलतात. म्हणजे गवत काढून साईडून पुरण टाकायचं. जेरावरून पूर बरोबर थोडंसं हे झालं, ते ये ना पट टाकल्यावरती भारी मुलं मला बघा. परत एकदा आमचं आता खत वगैरे टाकून झालेलं आहे. दिसतंय ना, माती ओढून ठेवली. पहिलं खत टाकल्यानंतर माती टाकली. बघा कलमं किती आहेत, 8 कलमं आहेत आणि 4 काजू आहेत. 8 कलमं 4 काजू आहेत. आता फायनली आमचं झालेलं आहे. आता आम्ही निघतोय. पण आमच्याकडे हा जो ओढासारखा दिसतो, आम्ही ह्याला पर्याय बोलतो. तुमच्याकडे काय बोलतो? आता आम्ही जातोय. तुमच्याकडे पाऊस पडतो का? आमच्याकडे बघा पाऊस किती पडतोय. बघितलं, हा गावाला पाऊस पडतोय. आमच्या घरासमोरचं दृश्य आहे. किती पाऊस, 2 दिवस कंटिन्यू पाऊस पडतोय संगमेश्वर तालुक्यामध्ये. बघा आमच्याकडे किती पाऊस, फुल पाऊस. आणि मित्रांनो, तसंच आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय.